नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडा काढण्याच्या म्हणजेच मुंडेची उंची काढण्याचे 2 फॉर्म्युले आपण पाहणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहा, तुम्हाला मुंडा कसा आणि किती घ्यायचा याची शंकाच राहणार नाही। तर हा जो ब्लाऊज आहे मी आता मापाला घेतलेला आहे, हा आहे 35 साइजचा। तर पहा, मी तुम्हाला इथे छाती जी आहे ती मोजून सुद्धा दाखवते। म्हणजे पहा, थोडा असा ओढायचा ब्लाऊज तर किती आहे पहा, 17.5 म्हणजे पहा 17 आणि 17 34 आणि वरचं हे 1 इंच 35 इंच बरोबर आपला हा जो ब्लाऊज आहे तो 35 इंचाचा ब्लाऊज आहे। इथे उंची आहे याची, इथे हे शोल्डर आहे, हे व्यवस्थित पकडायचं। 14.25 आहे, तर आपण उंची घेऊया 14 इंच। सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोजायचा आहे ब्लाऊजचा मुंडा। यावरूनच आपण काय करणार आहे, मुंडेची उंची जी आहे ती फिक्स कशी ठेवायची, कमी जास्त कशी करायची हे पाहणार आहे। तर इथे फिटिंग केलेलं आहे पहा, इथे ही लाईन जी आहे ती दिसत आहे। तर असा व्यवस्थित ब्लाऊज करायचा। इथे हा शेप जो आहे मुंड्याचा तो सुद्धा असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग आपल्याला मुंडा मोजायचा आहे। ही असणार आहे आपली पहिली पद्धत, म्हणजे पहिला फॉर्म्युला असणार आहे। दुसरा फॉर्म्युला मी नंतर सांगणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। इथे पहा, या पद्धतीने मुंडा मोजायचा। असा टेप पकडत आपल्याला फिरवायचा आहे, जसा आकार आहे तसा। तर 8 इंच इथं आपला मुंडा घेत आलेला आहे। तर याचं आता आपण कटिंग करूया आणि मुंडा आपला कसा फिक्स असणार आहे हे पाहूया। ब्लाऊजची उंची आता आपण पाहिली 14 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 15 इंच घेणार आहे। इथे 15 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। अजून एकदा मी 15 इंचावरती मार्किंग करून घेते। 2 पॉइंट का द्यायचे, कधी कधी ही जी लाईन आहे ती आपली तिरकी जाते, तर ती जाऊ नये म्हणून फक्त आपल्याला असे हे 2 पॉइंट घ्यायचे आहेत। 35 चा ब्लाऊज आहे, तर मी इथं शोल्डर फक्त घेणार आहे 5 इंच। अजून एकदा 5 इंचावरती मी मार्किंग करणार आहे आणि 5.5 इंच आता मी इथं मुंडेची उंची घेतली। एक अंदाजे इथे आपल्याला उंची घ्यायची असते, तर मी पहा 32-34 मध्ये 5.5 इंच मुंडेची उंची ठेवते। इथून इथपर्यंत जी आता आपण घेतली ती 5.5 इंच ठेवायची आणि एक लाईन ओढून घेते। परत 36-38 मध्ये आपल्याला ही जी लाईन आहे, मुंडेची जी उंची आहे ती 6 इंच ठेवायची आहे। 30-28 मध्ये 5 इंच आणि 40 मध्ये 6.25 इंच आणि 42च्या पुढे 6.5 इंच अशी ही उंची जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। हे एक आपल्याला अंदाजे मार्किंग करायचं आहे आणि जसा मी मुंडा मोजला आता ब्लाऊजवरती त्याप्रमाणे तुम्ही मुंडा मोजून नोट करून घ्या, जर लक्षात राहत नसेल तर। यावरती आता आपण छातीचं मार्किंग करणार आहे। 9.25 इंच इथं 35चा चौथा भाग येतो आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। 28 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतोय 7 इंच आणि 1 इंच मी या इथे टक्ससाठी मिक्स केलेलं आहे आणि 8 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया। पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करून दाखवणार नाही, कारण फक्त मुंडा कसा काढायचा, मुंढ्याची उंची जी आहे ती तुम्ही कशी फिक्स करायची आहे हे मी इथे सांगणार आहे। बाकी मी फ्रंट पार्ट बॅक पार्टचं सर्व कटिंग आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा। मुंड्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतात, तर ते आपण कसं फिक्स करायचं, म्हणजेच जर मुंडा व्यवस्थित घातला नाही तर पहा मुंडा उतरणे म्हणजे शोल्डर उतरणे, परत टाईट झाला तरी सुद्धा शोल्डर उतरतं, मुंड्यामध्ये घोळ येतो जर मुंडा व्यवस्थित घेतला नाही तर बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट होतात। म्हणून आपण आज इथे फक्त मुंडा पाहणार आहे। बॅक पार्टचा मुंडा आणि फ्रंट पार्टचा मुंडा दोन्हीही मुंडे मी इथं ड्रॉ करून दाखवणार आहे आणि बाकीचं कटिंग तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पहा।
सेम तीच पद्धत असणार आहे. आता हा जो मी फॉर्म्युला सांगत आहे हा आहे डीप नेकसाठी. इथे हे जे मी मुंडे दिलेले आहेत, मुंडेची उंची जी दिलेली आहे ती फक्त डीप नेकसाठी आहे. बोटनेकमध्ये पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती बोटनेकचा चार्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा. एकदम परफेक्ट चार्ट मी बोटनेकचा दिलेला आहे. डीप नेकमध्ये आपण जो मुंडा जो आहे तो इथून घेतो 1.25 इंच. आधी इथं मी गळा जो आहे तो ड्रॉ करून दाखवते. 2 इंच इथं मी गळ्याची रुंदी घेतली. टोटल शोल्डर आपण घेतलेला आहे 5 आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि गळा आपला इथं आहे 10. तर 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. इथून तुम्ही 3 इंच घ्या आणि हे असं या पद्धतीने करायचे. पहा इथे. ठीक आहे. हे झालं आता आपला डीप नेक. 1.25 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर याचा मध्य करायचा. इथे 1.25 इंच घेते आणि इथे 1/2 इंच डाऊन करते. तर हे जे आहे ते तुम्ही 36 साईज पर्यंत 1.25 इंच घ्या आणि याच्या पुढे 38 मध्ये तुम्ही 1 इंच घ्या किंवा 36 मध्ये सुद्धा तुम्ही 1 इंच घेतलं तरी चालेल. 40 साईजच्या पुढे इथे तुम्ही 1.25 इंच घ्यायचा आहे. हा पॉईंट फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे येतात आणि बिघडत नाहीत. आता इथे आपण आकार व्यवस्थित देऊन घेऊया. तर हा सेंटर जो आहे इथून पहा. आता इथे मी सेंटर केलेला आहे. इथून सरळ 1.25 इंचापर्यंत यायचं सरळ आणि मग आकार द्यायचे. याने काय होतं, परफेक्ट असा आपला मुंड्याचा जो शेप आहे, आकार जो आहे तो आपल्याला मिळतो. आता इथंपर्यंत या पॉईंटपर्यंत असं आणून मिळवलं की परत इथं 1/2 इंच असं डाऊन करायचं. तर इथं हा आपला मुंडा तयार झाला. तर आता तो मोजायचा कसा पाहूया. इथे 1/2 इंच आपलं शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन लागतं, ते सोडून इथून खाली आपल्याला काय करायचं आहे, मुंडा मोजायचा आहे. तर तो किती येतोय हे आधी आपण पाहूया. इथून आपली शिलाई असते तर इथून आपल्याला मुंडा मोजायचा असतो. पहा बरोबर आपला 8 इंच इथं मुंडा भरलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर मी जो मुंडा घेतलेला आहे 35 इंचामध्ये 5.5 इंच, तर तो बरोबर आहे. कसा मोजायचा आहे मुंडा तर मी अजून एकदा तुम्हाला दाखवते. पहा इथून पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा मुंडा जो आहे तो मोजायचा असतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मुंडा मोजा. पहा इथं 8 इंच आपला बरोबर मुंडा आला. आता इथं मला काही कमी जास्त करायची गरज आहे का? नाही, कारण मला मुंडा परफेक्ट भेटलेला आहे. जो राऊंड आहे मुंड्याचा तो परफेक्ट भेटलेला आहे. तर पहा 5.5 इंच तुम्ही घ्या. जर इथं तुमचा मुंडा 8.5 इंच असता तर तुम्ही इथं काय करायचं आहे, म्हणजे हा जो राऊंड आहे आत्ता आपला 8 इंच भरला तर तो 8.5 इंच असता. तर इथं मुंडा आपण किती घेतलेला आहे 5.5. तर तो तुम्ही असा खाली 1/2 इंच, फक्त 1/2 इंच वाढवा आणि जसे आपण आत्ता आकार दिले त्या पद्धतीनं द्या. जर तुमचा मुंडा इथं पहा, आता आपला इथं 8 आहे, इथं किती आहे आपला 8, तर 7 इंच किंवा 7.5 धरा. 7.5 इंच मुंडा घेत तुम्हाला हवा आहे तर तुम्ही काय करायचं आहे, इथून मुंड्याची उंची जी आहे ती 1/2 इंच कमी करायचे आणि आकार द्यायचे आहेत. तर यावरून फिक्स आपला मुंडा मिळतो. म्हणजे मुंड्याची उंची जी आहे ती आपल्याला फिक्स मिळते आणि यावरूनच परफेक्ट फिटिंगसुद्धा होतं आणि शोल्डरसुद्धा उतरत नाहीत. का? कारण लूजही नसतो मुंडा आणि टाईटही नसतो, कारण एकदम परफेक्ट मुंडा आपण इथं घेतलेला असतो. म्हणून आपला मुंडा जो आहे तो नेहमी चेक करूनच आपल्याला इथं पेपर कटिंग करा किंवा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करा, या पद्धतीनं घ्यायचं आहे. अजून एक बदल काय करायचं आहे, 4.5 इंचावरती इथं आपण टक्स घेऊया आणि टक्सची उंची घेऊया 4 इंच. 1/2 इंच इथे आपण आणि 1/2 इंच इथे, म्हणजे टोटल आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स केलेलं आहे. तर ते घ्यायचं आणि इथून हे टक्सची असं असे आपण ड्रॉ करतो. इथे 1/2 इंच
वरती जायचं आणि ही लाईन ओढायची. यामुळे सुद्धा फिटिंगमध्ये खूप छान फिनिशिंग येतं. मुंड्यामध्ये इथे घोळ येत नाही, इथे चुन्या पडत नाहीत आणि पहा इथं तिरकं सुद्धा होत नाही. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला कसा आपण मुंडा काढायचा हे पाहूया. तर तोच मी ब्लाऊज पहा इथं घेतलेला आहे. तर हा ब्लाऊज काय करायचा आहे आपल्याला, असा उलटा करायचा आहे. इथे या पद्धतीने उलटा ब्लाऊज हा केला की पहा इथून सरळ असा हा मुंडा मोजू नका, कारण पहा सरळ ही लाईन आहे ना, सरळ ब्लाऊजवरती ही लाईन अशी मोजायची नाही, कारण ही भरपूर आतमध्ये असते. तर त्यामुळे काय होतं, मुंडा आपल्याला परफेक्ट मिळत नाही. ब्लाऊज उलटा करायचा असा. आता पहा हा असा ब्लाऊज आपण उलटा केला. इथं हे मार्जिन आहे, हे सुद्धा आपल्याला मार्जिनमध्ये पकडायचं आहे. पहा हे सुद्धा मी इथं बाहीचं शिलाई आहे इथे जोडलेली आहे आणि इथून हे वरती आहे. तर पहा मी ते क्लिअरमध्ये दाखवत आहे तुम्हाला जवळून. इथून हे जे आहे ते असं मोजायचं. पहा इथं मी मार्जिन पकडलेलं आहे. किती आलेलं आहे, 7.5 इंच. इथे कपडा आपला आहे 7.5 इंच आलेला आहे आणि इथं अर्धा इंच आपलं मार्जिन गेलेलं आहे. तर किती होणार, 8 इंच. तर हे जे काही आपलं येतंय यामध्ये कमरेमध्ये अर्धा इंच मार्जिन लागतं, ते घ्यायचं. म्हणजे जे काही येईल त्यामध्ये अर्धा इंच तुम्ही मिक्स करा, कारण कमरेमध्ये ते आपल्याला लागणार आहे. तर 7.5 इंच इथं भरलेलं आहे, तर इथं अर्धा इंच मी मार्जिन मिक्स केलं. किती झालं, 8 इंच. आणि आता इथं मुंडा कसा घ्यायचा पहा. किती आलेलं आपलं, 8 इंच. हे टोटल आलेलं 7.5. यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून 8 इंचावरती मार्किंग केलं. पहा इथून असं 8 इंचावरती आपण मार्किंग केलं. तर मुंडा येतो पहा 5.5 आणि त्यामध्ये आपण असं अर्धा इंच डाऊन केलेलं ते येतं. या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंडा काढायचा आहे. ती जी लाईन आहे ती पाहायची, त्यावरती अर्धा इंच पहा इथं मिक्स करून 8 इंचावरती मार्किंग करायचं. इथं 8 इंच झालं आणि याच्यावरती अर्धा इंच परत आपल्याला घ्यायचं आहे. घेतल्यानंतर एक लाईन ओढून घ्यायची. पावणे 9 इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. मग हा जो आपला काही मुंडा आलेला आहे तो असा घ्यायचा. 1.25 इंच इथं अर्धा इंच डाऊन करायचं आणि जसा आपण मगाशी आकार दिला त्या पद्धतीनेच हा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मुंडा काढायचा आहे. तर मी तुम्हाला इथे 2 फॉर्म्युले सांगितलेले आहेत मुंडा काढण्याचे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंडा काढा. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.